कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग जानू, काय बघते अंगठीकडे? इतकी आवडली अंगठी? ताई, मला ना अशी ही साखरपुड्याची जड अंगठी घालायची सवय नाहीये आणि माझं आणि जयंतचं नातं सुद्धा या अंगठीसारखंच आहे, नवीन आणि सवयीचं नसलेलं। मला ना कळतच नाहीये ही अंगठी म्हणजे माझ्या आणि जयंतच्या नवीन नात्याचं प्रतीक आहे की माझी जुनी नाती माझ्यापासून दूर जाणार आहेत याची वॉर्निंग। जानू, असं का बोलतेस तू? जसं की आम्ही कोणी तुला भेटायलाच येणार नाहीये। अगं पण ताई, चल, एवढा विचार करू नको, झोप आता। ताई, माझी ना लहानपणापासून एकच इच्छा होती, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम असावं। पण आता बघ ना, माझं लग्न अशा माणसाशी होतंय जो माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे। जानू, लग्नाचं नातं हे खूप पवित्र बंधन असतं। दोन अनोळखी जीवांना आयुष्यभरासाठी घट्ट बांधून ठेवतं ते। आणि मला खात्री आहे, लग्न झाल्यानंतर तुझ्या मनातली ही भीती हळूहळू कमी होत जाईल। ताई, किती छान समजावतेस ग तू। तुझ्याकडनंच शिकलीये। ताई ऐक ना, लग्नानंतर जयंत माझ्यावर प्रेम करेल ना? जयंत खूप चांगला मुलगा आहे आणि मला खात्री आहे लग्नानंतर तू त्याच्या हळूहळू प्रेमात पडशील। चल, झोप आता। हो, डबा तयार आहे, या लवकर। हो आलो। या। हो। काय पसारा केलाय हा वरदने? वरद पण ना, वरद कुठे डबा? कुठे पण ना, संपून या डबा। हो गे। हा। अरे जयंत, तुम्ही या या। दादा, तुम्ही नाही, तू। हो जयंत, ये 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 ना। वीणा, नमस्कार बहिणी। नमस्कार। सॉरी हा, ते मी जरा पसारा आवरतच होते, पण राहिला सकाळच्या गडबडीत। तुम्ही या ना, बसा बसा, मी आईंना पाठवते। हा, बसा। ये ना। मी जरा निघतो, मला उशीर होतोय ऑफिसला। हा, ओके, बस आरामात। ओके, गुड डे। अरे विश यू द सेम। चले आजी। हा। आजी, नमस्कार। सुखी राहा बेटा। नेमका तू आलायस आणि आमची सकाळची गडबड आहे। काहीतरीच काय आजी, उलट ही लगबग मी माझ्या घरी खूप मिस करतो, पण इथे आल्यावर एकदम फ्रेश वाटतंय, स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतंय। आणि आता मी सुद्धा या खूप साऱ्या माणसांनी भरलेल्या फॅमिलीचा एक भाग झालोय, तर मला ही फिलिंग खूप आवडते। बस। जयंतराव, नमस्कार। आई नमस्कार। अहो जयंतराव, असं सारखं सारखं पाया पडू नका हो। आई, तुम्ही मला फक्त जयंतच म्हणा। नाही हो, नाही म्हणजे इतर तुम्हाला एकेरी नावाने हाक मारतायत, त्यांना हाक मारू दे तशी, मला बाई नाही जमणार। ओके। तुम्ही बसा ना, मी चहा आणते, बसा।
विश्वा खाऊन घे. विश्वा बाबा बस 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 बसा बस. विश्वा काल तू आल्यापासून पाहतोय काही बिनसलंय का? काय झालंय कळेल मला. काय नाही बाबा. नक्की कॉलेजमध्ये सुट्टी नसताना तू अचानक कधी घरी येत नाहीस. मग आता अचानक घरी कसा काय आलास? याचा अर्थ असा आहे की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बाबा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते एक्झाम्स आल्यात ना जवळ, म्हणून अभ्यास करायला घरी आलोय. एकीकडे प्रॉब्लेम नाही असं म्हणतोयस, दुसरीकडे आणि काही प्रश्न विचारला आईकडे पाहतोयस. काय झालंय कळेल. नाही बाबा तसं काहीच नाही आहे खरंच. नक्की हो बाबा, एक्झामचं प्रेशर आहे तेवढंच. हे बघ बाबा, काही अडचण असेल तर मला सांग. आपण ती अडचण सोडू. मोकळेपणाने बोल. बघ जास्त विचार करू नकोस. विचार करायला मी आहे. हं? आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही तुला तिथे शिक्षणासाठी पाठवले, तेव्हा शिक्षण सोडून इतर कुठल्याही भानगडीत पडू नकोस. ते तुझ्या भविष्यासाठी चांगलं आहे. हो बाबा. शिवा, मला वाटलं आता सगळं सांगतोयस की काय. नाही, तिथे जान्हवीची एंगेजमेंटही झाली असेल. तिच्या आयुष्याचा नवीन चॅप्टर सुरू झालाय का? आता तिच्याबद्दल काही बोलणार नाहीये मी. नको काळजी करूस. मला जान्हवीला आनंदात बघायचंय आई, आणि तुलाही त्रास द्यायचा नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.